पुढची बातमी, गोदावरीला मोठा पूर आलेला आहे। जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले गेलेत। या वर्षामध्ये पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडण्यात आलेत। जायकवाडी धरणामधून 1,13,184 क्युसेकने विसर्ग सुरू झालाय। जायकवाडीचे 9 दरवाजे उघडलेले आहेत, तर हे दरवाजे 0.5 फूट उचलून 4.5 फुटापर्यंत उघडण्यात आलेले आहेत। गोदाकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या पाचोड, आडूळ, कटेडाण, विहामांडवा परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून खरीप तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये? नक्कीच परतीच्या पावसामुळे कालपासून धुवाधार पाऊस संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो। खास करून पैठण तालुक्यात हा जोरदार पाऊस झालेला आहे। आपण जर बघितलं तर जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काल रात्रीच जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडण्याचा निर्णय झाला आणि आज सकाळी पहाटे 5 वाजता जायकवाडी धरणाचे सगळे 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच 1 लाखापेक्षा अधिक म्हणजे 1,13,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि सोबतच जे 9 आपत्कालीन दरवाजे जायकवाडी धरणाचे आहेत ते देखील उघडण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीत गोदावरीला मोठा पूर आलेला आहे आणि या परिस्थितीत आपेगाव कुरणपिपरीला जोडणारा जो पूल आहे त्यावरून पूर्णपणे पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे, तर कुरणपिपरी गावाचा पैठणशी संपर्क तुटलेला आहे। यासोबतच याच पैठण तालुक्यातील विहामांडवामध्ये अनेक घरांमध्ये रात्री पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता गोदावरीचा विसर्ग जो आहे तो 1 लाखापेक्षा अधिक असल्यामुळे या जायकवाडी धरणाला खेटून असलेल्या पैठण शहरातील अनेक घरांमध्ये आता पाणी घुसताना पाहायला मिळतंय। तिथील अनेक व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण 2006 मध्ये अशीच पूर परिस्थिती जी आहे तर पैठणच्या नागरिकांनी पाहिलेली आहे। अख्खं पैठण शहर पाण्यात होतं, त्यामुळे पुन्हा अशी काय परिस्थिती निर्माण होते की या भीती नागरिकांमध्ये आहे। मात्र प्रशासनाकडून सतत जे आहे तर कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे। मात्र गोदावरी पात्रात कोणी उतरू नका असं आवाहन देखील केलं जात आहे। सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आज देखील संभाजीनगरमध्ये अनेक भागात पाऊस दाखवलेला आहे। आज जर जोरदार पाऊस झाला किंवा नाशिक किंवा अहमदनगरमध्ये जर जोरदार पाऊस झाला तर जायकवाडी धरणाचा जो 1 लाखाचा विसर्ग आहे तो आणखी वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे पूर परिस्थिती जी आहे तर ती आणखी वाढू शकते। मात्र गोदावरी नदीत यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। प्रशासन देखील अलर्ट आहे, पोलीस देखील अलर्ट आहे। अनेक पूल जे आहे तर पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सतत जे आहे तर प्रशासनाकडून केलं जात आहे। निश्चित मोहसिन, आधीच पावसामुळे नुकसान झालेले, त्यात आणखीन पाऊस पडला तर आणखी नुकसानीची शक्यता आहे। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।